आता आपण एक पोएम बघणार आहोत. द चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. या चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल याची जी लेखिका आहे किंवा जी कविता आहे, जी कवी करणारी आहे, त्याला पाहणार की जी पण आहे ती फिजिला नाडिया फिजिला आहे. आणि ती फाझिला त्यांनी एक कविता लिहिलेली आहे की मुलांवर आधारित, की कशा प्रकारे जी मुलं जे शाळेमध्ये जात असताना तेथील जे वर्णन, जे सुनेरी वर्णन केलं की कशा प्रकारे निसर्ग त्यांना साथ देत आहे. एक सुप्रसिद्ध ही मुलांनो ही गीतकार आहे केले आणि ही कवी लिहिणारी आहे, कविकार आहे. आणि त्यांनी ते बरेच एक बक्षिसे देखील अवॉर्ड जिंकलेले आहेत. ते नॅशनल अवॉर्डाने देखील पुरस्कृत आहेत. त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये देखील कविता ह्या अनेक ह्या लिहिलेल्या गेल्या, त्याच्यासाठी देखील हे लेखिका ही प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे आपण या लेखिकेचा मुलांना आपण परिचय देखील पाहिलेला आहे. आपण बघा पाहणार आहोत चॅप्टर 1 द चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. मुले शाळेला जात आहे. आपण मुलांना पाहणार आहोत इंट्रोडक्शन म्हणजे काय की आपण जी प्रस्तावना पाहणार आहोत की दिस पोएम इज ट्रान्सलेट टू बच्चा स्कूल जा रहा है. म्हणजे काय मुलगा शाळेत जात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाय निधी फाझिला, की जी जे कवी करणारे जी कविकार आहे तिचं नाव आहे मुलांना, एक कविता लिहिणारी जिचं नाव आहे मुलांना निधी फाझिला त्या आहेत. त्यांनी कविता लिहिली. वॉज प्रमोटेड टू हिंदी अँड उर्दू पोएट. त्यांनी हिंदी आणि उर्दू जी पोएट देखील लिहिलेले आहेत, या कविता देखील लिहिल्या आहेत आणि त्याच्यासाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत. ही वॉज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सॉन्ग अँड पोएम. आणि त्यांनी इतरही अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या प्रकारे त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. सॉन्ग अँड पोएम. सॉन्ग म्हणजे गाणे लिहिलेले आहेत आणि पोएम म्हणजे कविता देखील लिहिलेल्या आहेत. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ अन अर्ली मॉर्निंग वेन द चिल्ड्रन्स गोइंग टू स्कूल. त्यांनी या कवितेमध्ये एक सुंदर असं दर्शन दाखवलं की जेव्हा मुले शाळेला जात असतात तर पेंट टू ब्युटिफुल पिक्चर, एक सुंदरसं चित्र त्यांनी इथे तयार केलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे की जेव्हा मुले शाळेला जातात त्यामध्ये कशा प्रकारे एक सुंदरसं चित्र त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे किंवा लिहिलेली ही कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून मुलांना आपण कविता आधी समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण कविता वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्या कवितेचा स्टेप बाय स्टेप अर्थ काय आहे तो देखील समजून घेण्याचा मुलांना प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया मुलांना. बघा एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन आधी कविता आपण रीड करणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण त्या कवितेचा संपूर्ण अर्थ देखील आपण हळूहळू पाहणार आहोत. बघा ते कविता जी आहे बघा पाहणार आहोत की सुंदरसं असं इथे तुम्हाला काय दिसत आहे, निसर्ग चित्र दिसत आहे. निसर्ग सौंदर्य जे चित्र आहे ते तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे सूर्य उगवलेला आहे, पाणी वाहत आहे, जिथे झाडे झुडपं आहेत, हिरवळ आहे, इथे झाड उगवलेले आहेत आणि जे फुलपाखरू आहेत, पक्षी आहेत ते कशा प्रकारे मुलांनो ते बागडत आहेत. आणि अशा प्रकारे सूर्य हा वरती आलेला आहे. तर एक कसलं चित्र आपण म्हणता येईल याला, एक निसर्ग चित्र आपण याला म्हणणार आहोत. बघा आपण कविता वाचूया. बघा मुलांना इथे लिहिले मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट स्प्रेड over the earth. Once again the sky blue is head in despair. For children are going to school. The sun after is morning deep in the river. Dress up in his golden Muslim turban, waits and smile on one side of the road. For children are going to school. Through the green top branches, breeze sing their song of blessing. Fragrant flowers awaken the sleepy road with their melodies. At the corner of the lane, the people in his flesh deeper foliage wave his hands for children going to school. Angel of light have set out, every road is agleam. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on old roof, fires pigeons in the sky. For children are going to school. For children are going to school.
तर बघा, अशा प्रकारे आपण ही कविता वाचलेली आहे. आता या कवितेचा मुलांना आपण स्टेप बाय स्टेप अर्थ देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, या कवितेमध्ये काय दिले, आपण पुन्हा सुरुवातीपासून जाणार आहोत. बघा, इथे दिलेलं आहे, बघा शब्द दिलेला आहे, मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ. तर मॉर्निंग लाईट, जेव्हा सकाळ होते तेव्हा काय होतं, सकाळच्या नंतर आपण सूर्य उगवतो आणि तेव्हा काय होतं, मॉर्निंग लाईट स्प्रेड. स्प्रेड म्हणजे काय आहे, पसरणे आहे. स्प्रेडचा अर्थ काय आहे, पसरणे आहे. जेव्हा सकाळ होते तेव्हा लाईट पसरत होतं ओव्हर द अर्थ. सर्व पृथ्वीवरती प्रकाश जो असतो तो काय होतो, पसरला जात आहे. वन्स अगेन द स्काय ब्लो इज हेड इन रिस्पेक्टली. म्हणजे वन्स अगेन, पुन्हा एकदा, द स्काय ब्लो काय करत आहे, काय ब्लो होत आहे, हेड इन रिस्पेक्ट, की तो पुन्हा एकदा तो झुकत आहे, त्याप्रमाणे फ्लो होत आहे, फुंकर मारत आहे हळुवारपणे. वन्स अगेन, पुन्हा एकदा आकाश काय करत आहे, फुंकर मारत आहे. ज्याप्रमाणे रात्री जाऊन जेव्हा सकाळ होते, जेव्हा सकाळला सुरुवात होते तेव्हा जी सूर्याची किरणं हळूहळू ही बाहेर येतात आणि पुन्हा एकदा ती फुंकर मारण्यासारखी होत आहे. ब्लूचा अर्थ काय आहे, फुंकर मारणे. हेड इन रिस्पेक्ट, एक आदरपूर्वक ते काय करत आहे, रिस्पेक्ट करत आहे. एक आदरपूर्वक ते पुन्हा फुंकर मारत आहे. एका रिस्पेक्टफुली ते काय करत आहे, फुंकर मारत आहे. फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जेव्हा मुले शाळेला जात आहेत त्यावेळेस काय करत आहे, पुन्हा एकदा आकाश काय होत आहे मुलांनो, की लाईट, आपला जो प्रकाश आहे तो पसरवत आहे ओव्हर द अर्थ, पूर्ण पृथ्वीवरती. आणि पुन्हा एकदा द स्काय ब्लो इज, ते काय करत आहेत, एक मंजुळा, एक फुंकर मारत आहेत. पूर्ण त्या नम्रतेने, पूर्ण आदरविरक काय करत आहेत, एक फुंकर मारत आहे, जेणेकरून जेव्हा मुले शाळेत जात आहेत. अशा प्रकारे इथे जे कवी आहे ते आपल्याला सांगत आहे. पुन्हा एकदा आपण वाचणार आहोत. मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ. अर्थचा अर्थ काय आहे, अर्थाचं पूर्ण जग आहे. पूर्ण जगावर काय करत आहे, लाईट, जे प्रकाश हा पसरत आहे. वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा, द स्काय ब्लो इज हेड इन रिस्पेक्ट, की जो पुन्हा एकदा काय होत आहे, द स्काय ब्लो, ते सूर्य आहे. स्काय म्हणजे काय आहे, आकाश आहे. आकाशाच्या डोक्यावरती तो पूर्ण आदरता, पूर्ण नम्रपणे, तो मंजूळपणे तो काय करत आहे मुलांनो, फुंकर मारत आहे. फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जेव्हा मुले शाळेला जात आहेत त्यावेळेस मुलांनो, की जे आकाश काय करत आहे, आपला प्रकाश देण्याचं जे काम आहे ते करत आहे. आपण पुन्हा दुसऱ्या लाईनीकडे वळालो आहोत मुलांनो. बघा, दुसरं कडवं पाहणार आहोत. दुसरा सांचा, द सन आफ्टर इज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. द सन म्हणजे काय आहे, सूर्य आहे. द सन आफ्टर इज मॉर्निंग, जेव्हा सकाळ झाल्यानंतर, आफ्टर इज मॉर्निंग, सकाळच्या नंतर, डीप इन द रिव्हर, आणि तो काय करत आहे, तो रिव्हरचा अर्थ काय आहे मुलांनो, रिव्हरचा अर्थ नदी आहे. रिव्हरचा अर्थ काय आहे, नदी आहे. डीप म्हणजे खोलवर आहे, की जेव्हा सकाळ झाल्यानंतर ती पुन्हा नदीमध्ये काय करत आहे, खोलवरतीच्या भागामध्ये ती जात आहे. सूर्य हा काय करत आहे, खोलच्या भागामध्ये जात आहे. नदीच्या खालच्या भागामध्ये जो डीप, जिथे खूप पाणी असतं त्याच्या मध्य भागामध्ये तो जात आहे. ड्रेसअप इन इज गोल्डन मुस्लिम टर्बन, आणि त्याने कशा प्रकारचा ड्रेस परिधान केला आहे मुलांनो, बघा, ड्रेसअप इज गोल्डन मुस्लिम टर्बन. मुस्लिमचा अर्थ काय आहे, मलमल आहे. मलमल, जे मलमलचं जे कपड्याचा एक प्रकारचे टाइप्स ऑफ क्लोथ, आपण जो कपड्याचा एक प्रकार आहे, जसं आपण म्हणू शकतो की खादी आहे, कॉटन आहे, टेरिकॉट आहे, पॉलिस्टर आहे, त्याच प्रकारचं मुसलीचा अर्थ काय आहे, मलमल आहे. मलमल, आणि ते टर्बनचा अर्थ काय आहे, पगडी आहे. आणि त्याने कशा प्रकारचा ड्रेस परिधान केलेला आहे, की जेणेकरून त्याने एक मलमलच्या कपड्यामध्ये, जसं मलमलचा जो कपडा आहे त्याने एक प्रकारे पगडी तयार केलेली आहे, की पगडीप्रमाणे ते दिसत आहे. काय, ड्रेसअप इन इज गोल्डन मुस्लिम टर्बन. काय केलं आहे, की कशा प्रकारचा ड्रेस परिधान केला आहे, की ज्याप्रमाणे की एक पगडी कशी असते, ते पगडी आपण डोक्यावर जसं ठेवतो त्याप्रमाणे एक मलमलच्या जो मलमलचा कपडा आहे त्या मलमलच्या कपड्यामध्ये पगडीसारखं त्याने काय केलं आहे, एक ड्रेस तयार केला आहे. वेट्स अँड स्माईल ऑन द साईड ऑफ द रोड, आणि तो काय करत आहे, तो वाट बघत आहे. तो मुलं कोणाची वाट बघत आहे, तो जे मुलं शाळेला येत आहेत त्यांची वाट बघत आहे. अँड स्माईल ऑन द साईड ऑफ द रोड, आणि त्याने दोन्ही बाजूच्या रस्त्याने, दोन्ही साईडच्या कडेला तो हसत उभा आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, आणि जेव्हा मुलं शाळेला जात आहेत
त्यावेळेस मुलं काय करत आहेत की अशा प्रकारे निसर्ग देखील त्यांना साथ देत आहे. म्हणजे तिथले जे सूर्य आहे तो काय करत आहे, त्यांना साथ देत आहे. जे झाडं झुडपं आहे ते साथ देत आहे. जी नदी आहे ते साथ देत आहे. जे सूर्यप्रकाश आहे तो साथ देत आहे. तर अशा प्रकारे बघा इथे सांगितलं आहे, पुन्हा वाचणार आहोत. द सन आफ्टर इज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. जेव्हा सूर्य तर बघा मुलांना पाहणं, द सन आफ्टर इज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. जसं सूर्य जेव्हा येतो आहे तेव्हा जे सूर्याची जी किरणं आहेत ते कुठे जात आहेत, नदीच्या खोलच्या पात्रामध्ये किंवा खोलच्या भागावर. आफ्टर इज मॉर्निंग, सकाळ झाल्यानंतर जेव्हा ऊन पडायला सुरुवात होतो तेव्हा ते जी किरणं आहेत ते कुठे जात आहेत, नदीच्या पात्रामध्ये खोलवर जात आहेत. आणि त्यांनी कशा प्रकारचा ड्रेस केला आहे, ड्रेसअप इन इज गोल्डन मुसली टर्बिन. आणि ते कशा केलं आहे की जे प्रकारे एक प्रकारे मलमलच्या कपड्यामध्ये, मलमलचा जसा कपडा आहे त्या मलमलच्या कपड्यामध्ये पगडी जशी निर्माण केली, मलमलच्या कपड्यातून पगडी जसारखा त्यांनी काय केलेलं आहे, गेटअप तयार केलेला आहे. आणि ते वाट पाहत आहेत, वेट अँड स्माईल ऑन दिस साईड ऑफ द रोड. आणि दोन्ही रस्त्याच्या कडेच्या बाजूला ते वाट बघत आहेत आणि ते स्माईल करत आहेत, हसत आहेत. फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. जेव्हा मुले शाळेला जात आहेत त्यावेळेस त्यांनी काय करतात, अशा प्रकारचे त्यांनी वाट बघण्याचे ते काम इथे चालू आहे. बघा अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत आहे. आपण जे मागच्या चित्रामध्ये देखील पाहिलं बघा की कशा प्रकारे जे हे निसर्ग सौंदर्य आहे की सकाळ जेव्हा होत आहे त्याच्या वेळेस देखील त्यांनी मॉर्निंग लाईट स्प्रेड. तर कशा प्रकारे मॉर्निंग लाईट स्प्रेड झालेली आहे, सर्व कशा प्रकारे उजाडलेलं आहे. बघा फुलं पक्षी देखील कशा प्रकारे ते त्याच्या कामाला लागलेले आहेत हे देखील पाहू शकता. नंतर जे आपण पाहत आहोत जेव्हा सूर्य उगवलेला आहे बघा इथे, आणि मुलं काय करत आहेत, शाळेला जात आहेत. आणि जसं यांनी सांगितलं आहे की वेट अँड स्माईल ऑन साईड ऑफ द रोड. आणि दोन्ही रस्त्याच्या कडेला बाजूला काय करत आहेत, ते वाट बघत आहेत, ते शांत आहेत आणि ते स्माईल करत आहेत, ते काय करत आहेत, हसत आहेत. आणि अशा प्रकारे बघा हे चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलं देखील काय करत आहेत, ते जात आहेत. आता आपलं तिसरे कडवं आहे, आपण वाचणार आहोत मुलांना. थ्रू द ग्रीन टॉपर ब्रांचेस breezes sing their song of blessing, fragrant flower awake the sleepy road with their melodies. At the corner of the lane the people in his lush deep foliage. आता त्यांनी सांगितलेलं आहे की थ्रू द ग्रीनरी टॉपर ब्रांचेस, जे पूर्ण हिरव्यागार झाडे आहेत. ग्रीनरी टॉपर म्हणजे ज्या पूर्ण हिरव्या गर्द झालेल्या जे ब्रांचेस आहेत, ब्रांचेस म्हणजे जे शाखा आहेत, झाडाच्या ज्या शाखा आहेत त्या कशा आहेत, थ्रू द ग्रीन टॉपर म्हणजे त्याच्या माध्यमातून थ्रू द ग्रीन टॉपर ब्रांचेस ब्रीज सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग. ते काय करत आहेत, ब्रीजिंग म्हणजे काय करत आहेत, ते आवाज करत आहेत, सॉन्ग गाणं गात आहेत, ब्लेसिंग आणि एक आशीर्वाद देण्याचं ते काम करत आहेत. फ्रेग्रंट फ्लॉवर्स अवेक द स्लीपी रोड विथ देअर मेलोडीज. आणि एक मंजूळ, मेलोडीचा मंजूळ गाणे, मंजूळ स्वर. मेलोडीचा अर्थ काय आहे, जो मंजूळ स्वर आहे तो एक प्रकारे सुवास देत आहे. फ्रेग्रन्सचा अर्थ काय आहे, सुवास देणं आहे. फ्लॉवर्स अवेक देन द स्लीपी रोड, जो झोपलेला जो रस्ता आहे त्या झोपलेल्या रस्त्याला एक प्रकारचा मंजूळ गाणं म्हणा, आवाज म्हणा, प्रतिसाद म्हणा देण्याचं देखील ते काम करत आहे. बघा विथ देअर मेलोडीज ॲट द कॉर्नर ऑफ द लेन. आणि ज्या दोन्ही साईडचे कॉर्नर आहेत किंवा दोन्ही साईडच्या ज्या कडा आहेत तर पीपल इन इज लश डीप फॉलेज. तर पीपल म्हणजे जे काही जे आपण बोलतो पिंपळाचं जे झाड आहे त्याला आपण काय बोलतो, पीपल बोलतो. पीपल वेगळं आहे इथे बघा, PEOPLE. पीपल म्हणजे लोक आहे. आणि हे जे पीपल आहे हे काय आहे, हे वडाचं जे झाड आहे, पिंपळाचं जे झाड असतं त्याला पीपल म्हणणार. इन इज लश. लश म्हणजे की त्याचे जे गुच्छे आहेत की जे पिंपळाचे झाड ते काय करे, डीप फॉलेज, ते खोलवर झुकत आहे मुलांना, की ते मुलांची वाट बघण्यासाठी ते काय करत आहेत, झुकत आहेत. आपण पुन्हा एकदा मुलांना बघणार आहोत. थ्रू द ग्रीन टॉपर ब्रांचेस, जे ग्रीन टॉपर, जे ग्रीन टॉपर, ग्रीन म्हणजे काय, हिरवा आहे. टॉपर जे उंच झाडाच्या ज्या शाखा आहे, की उंच झाड आहे ते पूर्ण हिरवच्छादित झालेले जे झाडाच्या ज्या शाखा आहेत त्या ब्रीज सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग. ते काय करत आहेत, ब्रिजेस, ते आवाज करत आहेत, ते ब्लेसिंग आणि एक प्रकारे आशीर्वाद देण्याचं ते काम करत आहेत. त्याचप्रमाणे इथे पाहत आहोत फ्रेग्रन्स फ्लॉवर्स अवेक द स्लीपी रोड, जे झोपलेले जे रस्ते आहेत त्यांना ते उठवण्याचं, त्याने एक सुवास करण्याचं आणि एक मंजूळ स्वर देण्याचं देखील काम कोण करत आहेत, ग्रीन टॉपर करत आहेत. ॲट द कॉर्नर ऑफ द लंज, रस्त्याच्या दोन्ही साईडला द पीपल इन इज लश. तर
तशा प्रकारे बघा इथे दिले आहे ब्रीज म्हणजे वाऱ्याची जी झुळूक आहे. तर ग्रीन टॉपर म्हणजे जो झाडाचा जो हिरवा शेंडा आहे ते आपण बोलणार की ब्रांचेस म्हणजे शाखा आहे. तर अशा प्रकारे काय ते फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेक द स्लीपी रोड, जे झोपलेले जे रस्ते आहेत ते काय करत आहेत, त्यांना सुवास देण्याचं जे काम करत आहेत विथ एअर मेलेडीज म्हणजे जे मंजूळ स्वर आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे काही रस्त्याच्या दोन्ही साईडला द पीपल इन इज ब्लश डीप. लश म्हणजे समृद्धीचं एक त्यांना जे येत आहे त्या रस्त्याने, जी लहान मुलं येत आहेत त्या लहान मुलाच्या रस्त्याने येत असताना त्यांना काय करतायत, एक प्रकारे त्यांच्यामध्ये समृद्धी ते घेऊन येतात, कारण ते शाळेमध्ये शिक्षणासाठी चालले आहेत आणि म्हणून ते काय करतायत, द पीपल इन इज फ्लश डीप फॉलेज. आणि अशा प्रकारे ते काय करतात, एक समृद्धीचा मार्ग त्यांनी तयार केला आहे जेव्हा मुलं शाळेमध्ये येत आहे. अशा प्रकारे मुलांना या ज्या कवितेचा जो कडवा आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे. बघा अशा प्रकारे पाहू शकता. आता जी पुढची लाईन आहे आपण ती पाहणार आहोत. वेव इज हँड्स फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. वेव इज हँड आणि हे सर्व त्यांच्या रस्त्याच्या मार्गावर आहे. वेव इज हँड आणि त्याच्या हातावरती आहे. तर फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जेव्हा मुलं शाळेत जात आहेत तेव्हा त्याच्यामध्ये ते त्यांच्या बरोबर आहे. बघा पुढची जी लाईन आहे बघा कशा प्रकारे ही मुलं शाळेतून जाण्याचं काम करत आहे ते तुम्ही पाहू शकता. Angels of light have set out, every road is a gleam at this hour. बघा इथे काय दिलं की जेव्हा एंजल ऑफ इज लाईट, एंजल म्हणजे काय, जे देवदूत आहेत ते आहे. लाईट म्हणजे जो प्रकाश आहे. हॅव सेट आउट एव्हरी रोड इज ग्लीम ॲट दिस हावर, की प्रत्येक वेळेला प्रत्येक तासाला जे एंजल आहे जे देवदूत आहे ते काय करतायत, रस्त्याच्या कडेला प्रकाश देण्याचं ते काय करत आहे, काम करत आहेत. ॲट दिस हावर एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या प्रत्येक कणामध्ये, पार्टिकल्स म्हणजे कण आहे. थ्रोम्स लाईक मदर हार्ट टाइम्स सिटिंग ऑन ओल्ड रूफ, द फाईव्ह पिजन इन द स्काय फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. बघा इथे काय सांगत आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, की पृथ्वीच्या प्रत्येक कणामध्ये थ्रोम्स लाईक अ मदर हार्ट, की आईचा काय करत आहे, एक आवाज ऐकायला येत आहे. टाइम्स सिटिंग ऑन अ ओल्ड रूफ, जेव्हा ओल्ड रूफ म्हणजे काय, ओल्ड म्हणजे जुने आहे. टाइम सिटिंग, की जी वेळ आहे त्या वेळेमध्ये काय केलेलं आहे, ते थांबलेलं आहे. सिटिंग ऑन अ रूफ, जे सिटिंग म्हणजे थांबलेलं म्हणजे बसलेलं, की त्या रोडवरती काय केलेलं आहे, ते बसलेलं आहे. ते रोड काय केलेलं आहे, त्या गोष्टींनी झाकून गेलेलं आहे. फाईव्ह पिजन इन द स्काय, जेव्हा आकाशामध्ये पक्षी उडत आहे. फाईव्ह म्हणजे पिजन म्हणजे काय आहे, कबूतर आहे. फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जेव्हा मुले शाळेला जात आहेत त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी निसर्ग आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जो साथ देत आहे, जो रोड आहे, जे झाडं आहेत, जे पक्षी आहेत, त्याचप्रमाणे जे झुळक आहे, त्याचप्रमाणे जे झुडपं आहे, ब्रांचेस आहेत, जे फ्लॉवर्स आहेत, हे सर्व काय करत आहेत, मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी मदत करत आहेत. तर अशा प्रकारे बघा इथे पाहिलं की एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट, की एंजल हर एक गोष्टीचा काय करत आहे, मार्ग काढत आहेत, तो त्यांना प्रकाश देत आहे. एव्हरी रोड इज ग्लीम ॲट दिस हॉनर, की प्रकाश देत आहे. ग्लीम म्हणजे काय आहे, प्रकाश देण्याचं ते काय करत आहे, प्रकाशित म्हणजे एक प्रकारे लख प्रकाश आपण बोलू शकतो, प्रकाश देण्याचं काम करत आहे. ॲट दिस हवर, या तासाला. ॲट दिस हवर, या तासाला, जेव्हा कोणत्या तासाला, जेव्हा मुलं शाळेत जात असतात त्या तासाला मुलं काय करत आहेत, त्या तासाला काय करत आहेत, इथे प्रकाश देण्याचं, लख प्रकाश देण्याचं काम इथे करत आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, जगातील प्रत्येक कणामध्ये हे काय करत आहे, थॉम्स लाईक अ मदर हार्ट, आणि हे आईच्या हृदयामधले हे काय आहे, ठोके आहे. टी सिटिंग ऑन ओल्ड रूफ, द पिजन इज इन द स्काय, आणि जेव्हा आकाशामध्ये जेव्हा पक्षी देखील हे उडत असतात त्यावेळेस ज्यावेळेस मुलं जेव्हा शाळेत जातात त्यावेळेस फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जेव्हा मुलं शाळेत जात असतात. तर अशा प्रकारे मुलांना ही जी पोएम आहे, ही पोएम निरा फिजा याने ही लिहिलेली, निरा फिजेला याने लिहिलेली ही जी कविता आहे, या कवितेने की कशा प्रकारे जी मुलं जेव्हा शाळेत जात असतात तेव्हा एक निसर्गाचं आणि मुलांचं जे नातं आहे ते किती प्रकारे घट्ट आहे. जेव्हा मुलं शाळेत जात असतात तेव्हा निसर्ग त्यांना कशा प्रकारचा हा प्रतिसाद देत असतो, कारण मुलं ही आज जो वर्तमान काळ आहे, उद्याचं भविष्य काळ आहे, आणि त्यामुळे ते मुलं जेव्हा शाळेत जात असताना की जे सुंदर आजूबाजूचं निसर्ग, जे वातावरण आहे ते कशा प्रकारे प्रफुल्लित झालेलं आहे, आणि मुलं शाळेत जात असताना कोणत्या प्रकारचा प्रतिसाद, हरेक जे निसर्गातील ज्या गोष्टी आहेत, घडलेली जी रचना आहे ती त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे, ते देखील एक सुंदरसं वर्णन याच्या कवितेच्या माध्यमातून इथे केलेलं आपण पाहू शकता. बघा अशा प्रकारे बघा मुलं काय करत आहे, तिथे जाण्याचं हे काम करत आहे. तशा प्रकारे ही कविता आपण मुलांना समजून घेतलेली आहे.